नाभिक समाजासाठी अर्थसंकल्पामध्ये एका महामंडळाची घोषणा करण्यात आली। मात्र या महामंडळाच्या घोषणेनंतर 9 महिने उलटले तरी अद्याप या समाजाला काही मिळालं नाही अशी भावना आहे आणि त्यासाठी आज राज्यव्यापी महाधरणे आंदोलन करण्यात येत आहेत। ज्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे अर्थात किरण भांगे यांच्या नेतृत्वाखाली सकल नाभिक समाज एकवटलेला आहे आज आझाद मैदानामध्ये। नेमक्या नाभिक समाजाच्या मागण्या काय आहेत, त्यांना काय म्हणायचं, त्यांचा रोष काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। किरणजी नमस्कार, नेमकी कुठल्या मागणीसाठी तुम्ही आज आंदोलनाची वेळ आलेली आहे आणि आंदोलनाचं स्वरूप कशा प्रकारे आहे? शासनानं घोषित केलेलं संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ त्या ठिकाणी 5 वर्षापासून महामंडळाचं घोंगडं भिजत पडलेलं आहे। ते महामंडळ नुसतं जाहीर केलेलं आहे, परंतु याच्याबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही। या महामंडळाला कोणत्याही प्रकारचा निधी दिलेला नाही। त्या ठिकाणी 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी संचालक मंडळ आणि मुंबईच्या मुख्यालयातील जी 12 पदाधिकाऱ्यांची पदं आहेत ती पदभरती करण्याबाबत शासनानं तात्काळ जाहिरात काढली पाहिजे आणि 1 लाख रुपयांची जी थेट योजना आहे ती योजनेमध्ये सिबिल आणि जामीनदाराची अट शासनानं रद्द केली पाहिजे। या मागणीसाठी सकल नाभिक समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आज आझाद मैदान या ठिकाणी राज्यव्यापी धरणे आंदोलन या ठिकाणी होत आहे। दुसरी महत्त्वाचं म्हणजे आत्ता पुढचा अल्टिमेटम काय असेल? आज तुम्ही महाधरणे आंदोलन करताय, समाजाची संख्या किती आहे? 2 महिन्यामध्ये निवडणुका आहेत, काय एकंदरीत इशारा असेल? आपला महाराष्ट्रभर 1.5 कोटी समाज आहे, परंतु आज प्रतिनिधी स्वरूपामध्ये 10 ते 15 हजार समाज बांधव आझाद मैदानावरती येत आहेत। त्या पद्धतीनं आज आम्ही शासन याच्यावरती काय आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेताय याच्यावरती आम्ही बघू, नाहीतर यानंतर सकल नाभिक समाजाचे सर्व संघटनांचे नेते बसून आम्ही शासनाचं काय करायचं हे ठरवू। निश्चितच हे होते किरण भांगे आणि एकूणच जर पाहिलं तर आज नाभिक समाज आहे तो आझाद मैदानामध्ये एकवटू लागलेला आहे। एकंदरीत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणीही अशा प्रकारे धरणे आंदोलनाच्या कुठेतरी सपोर्ट करण्यासाठी आंदोलन केलं जात आहे। त्यामुळे आता समाजासाठी महामंडळाची घोषणा करणारे सरकार त्यासाठी आर्थिक तरतूद करतंय का आणि संचालक मंडळाची नियुक्ती करतंय का हे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये दिसून येईल। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चैतन्य नावरे, मुंबई। कृपया आपण यांच्या माध्यमातून होते, त्यांच्या नेतृत्वाखाली होते आणि आज अवघ्या महाराष्ट्राचा सकल नाभिक समाज किरण भांगे यांच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।